आम्ही काय म्हणायचं तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आम्ही आयुष्यभर जय भीम म्हणत आलोय. तुम्ही कधी म्हणाले जय भीम? काय म्हणाले? बाय बाय कुठून आणलात तुम्ही? मराठीतले अर्धे शब्द फारसी आहेत, अरबी आहेत. कुठला भाषा तुम्ही आम्हाला शिकवता? भारतामध्ये आजही मॅक्युलेची शिक्षण पद्धती आहे. इंग्रजी ही आता जगाची व्यावहारिक भाषा झालेली आहे. कुठल्या कुठल्या दिशेने भारत चाललाय आणि कुठल्या छोट्या कारणावरनं तुम्ही देशप्रेमाचं सर्टिफिकेट देता? हॅलोवर हॅलो हे काय देशप्रेमाच्या सर्टिफिकेटचं म्हणजे काय त्याचं पॅरामीटर आहे का? इतका बालिशपणा या म्हणजे राज्याच्या विधिमंडळात झालाय हा. आणि त्याच्यावरनं काहीतरी मंत्रोपचार करायचे आणि सांगायचं. अरे आम्हाला माहिती आहे ना वंदे मातरम कोण म्हणाला आणि कोण म्हणाला नाही स्वातंत्र्याच्या काळात. हे काही जे नाटक आहे ना, हे भावनिक आव्हानांचं ते असं मर्यादित स्वरूपात असतं. तुम्ही मला सांगा, महाराष्ट्रातली किती माणसं भ्रमणध्वनी किंवा टेलिफोन उचलल्यानंतर वंदे मातरम म्हणणार आहेत? वंदे मातरम म्हटलं नाही तर जेलमध्ये टाकणार असाल तर किती हा नियम मोडतो आणि मी हॅलोच म्हणणार असं जाहीररित्या सांगतो. त्यांनी हे देखील सांगितलेलं आहे की तुम्ही जय भीम किंवा जय श्रीराम. अहो आम्ही काय म्हणायचं तुम्ही कोण आम्हाला सांगणार आहे? आम्ही आयुष्यभर जय भीम म्हणत आलोय. तुम्ही कधी म्हणाले जय भीम? इथं जेव्हापासून भाषण सुरुवात केलंय, जेव्हापासून पब्लिक प्लॅटफॉर्मवर उभा राहिलोय तेव्हापासून मी जय भीम म्हणतच खाली बसतो. हे आम्हाला नाही शिकवायचंय सगळं. जय भीम, वंदे मातरम, जनगण मन हे आम्हाला नाही शिकवायचं. आमच्या रक्तात आहे ते रक्तात. आणि म्हणून मी सांगतो, या असली दादागिरी, हे म्हणायचं नाही ते म्हणायचं नाही, असं करायचं नाही तसं करायचं नाही, याला जुमानणारा मी माणूसच नाही आणि महाराष्ट्र पण जुमानणार नाही. मी गॅरंटी देतो, महाराष्ट्रातला तरुण वर्ग हा हॅलोच म्हणेल. तो दुसरा शब्द त्याच्या तोंडात बसूच शकत नाही. कधीचा शब्द आहे. थॉमस एल्वा एडिसन, कधी आला तो टेलिफोन, ग्रॅहम बेल, काय इतिहास आहे की नाही? काहीच माहित नाही आपलं. काहीतरी भावनिक आव्हान करत बसायचं. सर, सभागृह आज संपत आहे. शेतकऱ्यांना मदत मिळावी, ओला दुष्काळ जाहीर करावा अशी वारंवार आपण आतुरतेने मागणी केली, संघर्ष केला, परंतु सरकार मात्र मदतीची तारीख घोषित नाही केली. शेतकरी आता काय करेल? कारण उद्या महत्वाचं असं नाही बुवा, बैलाची पूजा करायची, अजून काय करायचं? सर ये हिंदी में जानना चाहेंगे, आज सभागृह में सुधीर मुनगंटीवार इन्होंने आपको कहा है कि नहीं, मुझे नहीं कहा। जब हमारे नेताओं ने इसके बारे में पूछा तो उन्होंने कहा कि आपको एतराज है क्या वंदे मातरम से? हमें कोई एतराज नहीं है। हमें इस चीज से एतराज है कि जबरदस्ती से शासन नहीं चलाया जाता है। हम कोई भेड़ बकरी नहीं है जो तुम्हारे पीछे चलते रहेंगे। अगर मुझे हेलो बोलना है तो देश प्रेम का सर्टिफिकेट मुझे वंदे मातरम बोल के मिलने वाला है क्या? और सर्टिफिकेट का सिग्नेचर ये देने वाले हैं क्या कि मैं जितेंद्र आव्हाड को देश प्रेमी जाहिर करता हूं? ऐसा सर्टिफिकेट देने वाले हैं क्या? इनके सर्टिफिकेट की मुझे आवश्यकता भी नहीं है, क्योंकि देशभक्ति का सर्टिफिकेट हमारे बापजादाओं में, हमारे खून में डाला है। ये हमारा देशभक्ति इधर है। हमको मुंह से दिखाने की आवश्यकता नहीं है देशभक्ति। और हेलो कहकर अगर मैं देशभक्त नहीं हूं तो अब क्या करें? सर पटकना पड़ेगा। तो ये जो दादागिरी चालू है ना, हेलो नहीं बोलोगे, मैं आज कहता हूं, महाराष्ट्र के तमाम जनता के सामने कहता हूं कि मैं जहां जरूरत पड़े वहां वंदे मातरम कहूंगा, लेकिन टेलीफोन पे बोलते समय मैं हेलो ही कहूंगा। अगर मुझे जेल में डालना है तो डाल दो। क्या वजह हो सकती है कि ये वंदे मातरम का मुद्दा, ये सब भावनिक मुद्दों को लेकर भाव बढ़ रहे हैं, उस पे बात मत करो। ट्रेन में लोग मर रहे हैं, उस पे बात मत करो। इन्फ्लेशन बढ़ रहा है, उसके ऊपर बात मत करो। महंगाई जानलेवा हो रही है, उसके बारे में बात मत करो। नौकरियां जा रही है, उसके बारे में बात मत करो। अनएम्प्लॉयमेंट चरम पे पहुंची है 70 साल के, उसके ऊपर बात मत करो। बात किस पे करो? वंदे मातरम बोलना पड़ेगा। अरे नहीं बोलूंगा, जाओ भाई, वंदे मातरम इधर लिखा है भाई,
और हेलो इधर है। हेलो का इतिहास तो जानो यार, पढ़ो यार। और वो जो आदमी बोलता है हेलो मत बोलो, वो बोलते बोलते कह देता है अभी बाय बाय। अभी बाय बाय कहाँ से, मराठी में से लाया, संस्कृत में से लाया, कहाँ से लाया बाय बाय? अरे प्रचलित शब्द आहेत काही, अनेक शब्द जो हिंदी में है, अनेक शब्द जो मराठी में है। ये कुर्सी जो हिंदी में है, कुर्सी ये मराठी में है, वो आया कहां से शब्द? वो शब्द है फारसी। अरे भाषाओं का मिलन होके भाषाओं का प्रचार प्रसार और भाषा आगे बढ़ती है। उर्दू भाषा नहीं है, उर्दू एक ऐसी भाषा है जो आम भाषाओं के मिलन होके आगे बढ़ी है। उर्दू के कई शब्द मराठी से आए, कई शब्द तेलुगु से आए, तमिल से आए, तब एक सुंदर भाषा बनी है उर्दू। उर्दू में जो दानेश्वर शब्द है, दानेश्वर म्हणजे जो ज्ञानी है उसको उर्दू में दानेश्वर कहते हैं, वो आया ज्ञानेश्वर से। जिनको भाषा को अपमानित ही करने का, उनको भाषा का इतिहास ही मालूम नहीं। सर मुनगंटीवार इन्होंने ये भी बोला है कि अगर आप वंदे मातरम नहीं कहोगे तो जय श्री राम कैसे? अरे हमको क्या बोलना है, तुम कौन होते हो भाई बोलने वाले? अब शासन ये भी कहेगा क्या मैं क्या क्या भाषा में बात करूं, मैं टेलीफोन के ऊपर क्या बात करूं, मैं घर में से निकलूं तो क्या बात करूं, ये तय करेगा। अभी शासन का यही काम रहा है क्या? अरे जो लोग मर रहे हैं, अकाल हुआ है, बारिश गिरे, उसके बारे में बात करो ना। ये हेलो बोलना है, वंदे मातरम बोलना है, जय भीम बोलना है, ये बोलना है, वो बोलना है, हम देखेंगे ना क्या बोलना है। आप जय भीम बोलना हमको मत सिखाओ। जब से हमको हमारी पैदाइश हुई, जब उनसे हमने आंख खोले, तब से हम जय भीम बोल रहे हैं। आप हमको मत सिखाओ जय भीम दी भीम। सर ये आज आखिरी दिन का सदन का आखिरी दिन था और कृषि कानून को कृषि जो नुकसानग्रस्त किसान है उनको मुआवजा देने की बात हो रही थी। कितने संतुष्ट है किसानों को मिल रहा है मुआवजा? ऐसा है कि अब हनीमून पीरियड चालू है सरकार का, 45 दिन हुए। अब उनके हनीमून के बीच में बात करना बहुत गलत है। हनीमून हो जाने दो, वक्त आएगा तब बात होगी। आवडसाहेब एक प्रश्न, मगाशी मुख्यमंत्री ज्यावेळेस भाषण देत होते त्यावेळेस त्यांनी डान्स बारवरच्या एका मुद्द्यावर बोलत असताना त्यांना तुम्ही प्रश्न विचारला, नेमकं काय घडलं होतं? असं मस्करीत चाललेल्या गोष्टी पब्लिक मध्ये आणायच्या नसतात, त्या रेकॉर्डवर नसतात, रेकॉर्ड मधल्या वरती नसलेल्या गोष्टी ह्याच्यात आणायच्या नसतात। आज शेवटचा दिवस होता, 5-6 दिवस जे आहे ते हिंदुस्थान चाललेलं बघायला मिळालेलं आहे। तुम्ही समाधानी आहात का बरोबर? असं आहे की ह्याच्यावरती एक मोठी चर्चा घडवून आणण्याची गरज आहे। विरोधकांचे अधिकार, सभात्याग हा विरोधकांचा हत्यार आहे, ते सत्ताधारी वापरू शकत नाही। आपण पत्रकारांनी जर लोकसभा बघितली असेल तर लोकसभेमध्ये खासदार पायऱ्यांवर येतात, निदर्शनं करतात आणि नंतर गांधी पुतळ्याजवळ जातात आणि निदर्शनं करतात। ही निदर्शनं करताना मी वाजपेयींना बघितलंय, मी अडवाणींना बघितलंय, मी अटल बिहारी वाजपेयींना, लालकृष्ण अडवाणी, सुषमा स्वराजांना बघितलंय, अरुण जेटलींना बघितलंय। सत्ताधारी पक्ष हा विरोधी पक्षांना संरक्षण देण्यासाठी असतात, त्यांचे अधिकार ट्रेजरी बेंचेसनी प्रोटेक्ट केले पाहिजेत। हे लोकशाहीचं सर्वात मोठं गणित आहे। लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाचे काही अलिखित अधिकार आहेत, ते अलिखित अधिकार शाबूत ठेवले पाहिजेत। हे लोकशाहीचे अलिखित संकेत आहेत। काही परंपरा असतात, काही प्रेसिडेंट असतात, ते काही संविधानामध्ये वगैरे कुठल्या पुस्तकात लिहिलेलं नाही, पण ते चालत आलेलं। जसा हिरवा गालिचा हा लोकसभेचा हिरवा गालिचा, विधानसभेचा हिरवा गालिचा हा सगळ्या राज्य आणि राष्ट्रामध्ये कॉमन आहे। राज्यसभेचा लाल गालिचा हा विधान परिषदेमध्ये कॉमन आहे। हे कोणी लिहून नाही ठेवलं, पण हे प्रचलित आहे आणि जे प्रचलित आहे ते तोडण्याचे संकेत कधीही देऊ नका, त्याच्याने लोकशाहीचा ऱ्हास होतो। सध्याच्या परिस्थितीत ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बातमीच्या सविस्तर माहितीसाठी आपण आपल्या वेबसाईटला भेट द्या। सर्व ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपण आपलं ऍप डाउनलोडिंग करा। रोजच्या बातम्या वाचण्यासाठी आपण आपल्या ई-पेपरला भेट द्या। दैनिक राजस्व आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहे की घरी राहा, सुरक्षित राहा।